प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश. आपल्यासोबत फोनवर संवाद साधला आहे राजश्री मिरजकर आणि दिनेश कवडे यांनी. तांत्रिक सहाय्य शिवकुमार बुके आणि संजय उंचेगावकर. तंत्रनिर्देशन आनंद ठेंगे आणि सादर करते राहुल आत्रा. चला तर घेऊया पहिला फोन. हॅलो. हॅलो, फोन फरमाईश नमस्ते कार्यक्रम मॅडम. आहे. नमस्कार. मी किल्ले धारूर जिल्हा बीडहून सय्यद जलालभाई बोलतो मॅडम. बोला सय्यदजी, काय म्हणताय? खूप दिवसाने फोन लावला मॅडम. कमीत कमी 8-10 महिने होत आले मॅडम. सुरुवातीलाच मी आपले आभार व्यक्त करते की इतके समजदार श्रोते आमचे आहेत. हो ना? हो ना मॅडम. आणि हो, हो, मॅडम. त्यामुळे आपल्याच्या सगळ्यांना बोलून संधी फार मिळते. आनंद होतो. तर कसं काय पाऊस पाणी कसं काय मॅडम तिकडे आपल्या नांदेडला? सुरुवात झाली आहे, समाधानकारक चला, पाऊस चांगलं आहे. आहे मॅडम. आपल्या भागात कसा आहे पाऊस? पाऊस चांगला आहे मॅडम. इकडे बीड जिल्ह्याला पाऊस चांगला आहे मॅडम. खरं पाहायला गेलं तर कुठंतरी प्रदूषण खूप कमी झालं, त्यामुळे यावेळेस पाऊस पण खूप समाधानकारक आहे हो, हो, सगळीकडे. हो, हो की नाही? 100% खरं आहे मॅडम. बिलकुल. आणि सध्या लसीकरण केलेलं आहे की नाही? मी लसीकरण नाव दिलेलं आहे मॅडम. आता लवकर करणार आहे मॅडम. आता काळाची ती पण गरज आहे की प्रत्येकाने लसीकरण करून घेतलं पाहिजे. हे टळलेलं नाही, अजून खता टळलेलं नाही. काळजी घ्यायची आहे सगळ्या गोष्टींची. बिलकुल काळजी घेणं जरुरी आहे मॅडम. आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या परिवाराची घेतली पाहिजे मॅडम. आज कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकणार? तर गीत ऐकण्यापूर्वी मी आपल्यासाठी एक शेर अर्जत होतो मॅडम, खास आपल्यासाठी. इर्शाद. कल हो तो आज जैसा, कल हो तो आज जैसा, महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, और दोस्त हो तो बिल्कुल आप जैसा मॅडम. ये आकाशवाणी आप सबका दोस्त है. बिल्कुल 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 मैडम. शुक्रिया. आपके प्रोग्राम तो बहुत बेहतरीन और बहुत लाजवाब होते हैं मैडम, नांदेड़ के प्रोग्राम. हा, आपल्यासारखे दाद देणारे श्रोते असल्यानंतर ना कार्यक्रम सुद्धा बहारदार होतात. बिल्कुल बिल्कुल मॅडम, खरं आहे मॅडम, एकदम खरं आहे. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार सय्यदजी? तर चित्रपटाचं नाव आहे मॅडम जॉनी मेरा नाम. आणि गीताचे बोल आहेत मॅडम, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही. देवानंद आणि हेमा मालिनी. हेमामालिनी. सदाबहार गाणं खरं आहे मॅडम. सदाबहार श्रोत्यांसाठी जरूर ऐकूया आपल्या रेडिओ सेटवर. नाव सांगतो मॅडम. पैठणचे सुरेश जाधव, बंडू पाईकराव, उमेशचंद्र नारापुरे, शेख इसाक पटेल, लक्ष्मण लोखंडे, प्रवीण हगोने. हॅलो. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय? नमस्कार सर. नमस्कार. हा, केशव गाडेकर बोलतो सर मी. केशव गाडेकर. कुठून बोलताय? वडवतून बोलतो सर मी. बर बर. काय करता आपण? काय ना सर, अंदाव सर, अंदाव सर. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? शिक्षण माझं सर वर्कशॉपला झालं होतं सर. आता वर्कशॉप सुद्धा बंद आहे सर. पण आता सुरू झालं असेल ना वर्कशॉप? आता सध्या वर्कशॉप बंद आहे ना सर. सध्या मी सध्या घरी असतो सर, घरीच राहतो सर. बर. मग आता पुन्हा कधी जायचं वर्कशॉपला? आता सध्या सुरू झाली ना, मग सर सुरू झालं की जातं सर. बरं, वर्कशॉप मध्ये तुमच्यासारखे किती जण आहेत? तुला खूप आहे सर. 50 खातं माझं. 50 मुलं मुली आहेत. मुली आता 30 आणि 20 मुलं आहेत. बर. आणि वर्कशॉप मध्ये काय बनवता बरं तुम्ही? तिथे सर इन्कम आहे सर, इन्कम. बर. इनकामामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बनवताय? तिथे कलर सर टावेल आहे, चादर आहे, सतरंजी आहे, हात माप आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवता? हो सर. तुम्हाला किती रोज पडतो बरं? सर तिथे मला फक्त खाणं पिणं सर, फक्त आपल्याला काही 4 महिन्याला फक्त 1200 रुपये देतात सर, 4 महिन्याला. तुमचं लग्न झालंय का? या माझं सर अजून लग्न झालं नाही सर. केशवजी, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे? सर नाही सर, गीत आहे सर. मला जन्नत म्हणणार तिची सर, जन्नत म्हणणार. तू चांद है पूनम का, तू चैन मेरे मन का, एक तू ही हकीकत इस दुनिया में, पिया पिया हो पिया. ठीक आहे केशवजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत. तू चांद है पूनम का, तू चैन मेरे मन का, तू चांद है पूनम का, तू चैन मेरे मन का, एक तू ही हकीकत इस दुनिया में, प्रिया प्रिया हो प्रिया, हो प्रिया प्रिया हो प्रिया, हो प्रिया प्रिया हो प्रिया, हो प्रिया प्रिया हो प्रिया. हॅलो. हॅलो, फोन फरमाईश कार्यक्रम. बालाजी मनोहर महामुने. बोला महामुनेजी,
काय करता आपण? आपल्याला गाणे ऐकायचं. गाण्याचे बोल. झूठ बोले कवा काटे. आपण काय करता? हे घरी येतो, मग ते घरी रोज मजूर. अच्छा, असं पण गाणी तर ऐकता ना? गाणी ऐकतात ते तुमचे रेडिओचे म्हणजे श्रोते आहेत. हो, किती वर्षापासून गाणी ऐकता आपण साधारण? बरेच दिवस झाले, 10 वर्षापासून म्हणतात. लॉकडाऊन मध्ये तर गाण्यांनी खूप छान साथ दिली ना सगळ्यांना हा, करमणूक करण्यासाठी. घरीच रेडिओ. लॉकडाऊन मध्ये अनेक जण जेव्हा घरी होते तेव्हा आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम, त्याचं संगीत, वेगवेगळे कार्यक्रम अगदी आवर्जून ऐकत होते. आपण चालूच असते रेडिओ ऐकता. हा, दिवसभर रेडिओ चालूच असता, बाकी सगळं बंद होतं. नमस्कार, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय? नमस्कार सर. नमस्कार सर, मी प्रकाश मेरुकर बोलतोय सर, गाव कवठा, तालुका बिलोली, डिस्ट्रिक्ट नांदेड इथून. मेरुकरजी, काय करता आपण? काय नाही सर, मी शेती करतो सर, शेती मी. बर, आता काय पेरणी वगैरे झाली? हो सर, झाली ना सर, पेरणी झालेली आहे सर. 3 बॅग सोयाबीनची पेरलेली आहे आम्ही. आणि गेल्या वर्षी काय घेतलं होतं? आपल्या आकाशवाणीचे मी कार्यक्रम ऐकतो सर्वजण. गेल्या वर्षी पण सोयाबीनच होतं सर, म्हणजे यामध्ये, आणि रबी मध्ये हरभरा होता आणि ज्वारी होती. बरं, सोयाबीन जास्त प्रमाणात शेतकरी घेतात, त्याचं नेमकं कारण काय आहे बरं? कारण काही नाही सर, कारण असं आहे की ते कापूस जे आहे, समजा कापूस म्हणा काय म्हणा, त्याला खर्च जास्त व्हायला सर. त्याला खर्च असा आहे की सर, पुन्हा धुंडे म्हणा, निंदन करावं लागते, बार निंदन म्हणा, पुन्हा मग फवारण्या, भरपूर फवारण्या, त्याच्यात खर्च जास्त आहे. आणि सोयाबीनचं जे आहे खर्च जास्त नाहीये सर. 1 ते 2 फवारण्या केल्याच्या नंतर सोयाबीनचं उत्पन्न चांगल्या प्रमाणामध्ये येते सर. बर, प्रकाशजी, तुम्ही शेतीसोबत एखादा जोड व्यवसाय वगैरे केलात? नाही ना सर, जोड व्यवसाय म्हणून तर काही नाही सध्याला आता. फक्त शेतीच चाललंय. काय भविष्यात करायचा विचार आहे? हो सर, आहे, करायचा विचार आहे, पण बघू सर आता समोरचं. बर, प्रकाशजी, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे? सर, मला गीत ऐकायचं आहे, गोंधळ गीत ऐकायचं आहे सर. गोंधळ गीत ऐकायचं आहे? हो, गोंधळ गीत ऐकायचं आहे. त्या गीताचे थोडेसे 4 शब्द म्हणून दाखवतो तुम्हाला मी. आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा वारी संकटाला, ऐकू पाकरी माझ्यावरी जागवी तोरा तू सारी. हॅलो, फोन फरमाईश. वरवटून बोला मॅडम. दिगंबर सूर्यवंशी. दिगंबर, काय करता वरवटला आपण? शेती आहे मॅडम, 3 एकर. आणि जोड व्यवसाय मच्छी आहेत माझ्याकडे 2-3. अच्छा, दूध डेअरीला लावली मॅडम. बाकी दही वगैरे असं प्रोडक्ट्स तयार करणे? हो, हा, दही वगैरे करतो मॅडम, तूप करतो, दही करतो आम्ही. अच्छा, काय परवडतं काय? हे तूप परवडते मॅडम, केलं तर आपण. कुठलं घरोघरी दिलेलं परवडतं का डेअरीला दिलेलं परवडतं? ते आपण घरी तूप केलं तर परवडते मॅडम, पण थोडी मेहनत लागते त्याला. हो, खरं पाहायला गेलं तर हा व्यवसाय करताना आपण जोडधंदा आहे आपल्याजवळ, पण एक दिवसही सुट्टी मिळत नाही, हो की नाही? हा, सुट्टी मिळत नाही मॅडम, पण कसं राहावं लागतं. 365 दिवस स्वतःला अगदी रोज काही काळ वेळ यासाठी द्यावाच लागतो. हो, एक मॅडम कटरच लागते मॅडम त्याला माणूस. हा, समजा कुठं जायचं असेल, लग्न कार्य असेल, कुठं जाणं येणं करायचं असेल, तर मग अशा वेळेस काय करता? माझा मुलगा आहे ना मॅडम, मग मुलगा जातो ना. अच्छा, म्हणजे घरात इतर कुटुंब पण सगळेजण मिळून हे सगळं काम करतात. त्यातल्या पुन्हा आचारी काम करतो मॅडम. अरे वा, म्हणजे मल्टीटास्किंग आहेत तुम्ही तर. हो, आचारी काम सुद्धा करतो मॅडम. अच्छा, म्हणजे व्यवसाय आहे, जोडधंदा आहे, शेती आहे, एकंदरीत सगळं कुटुंबामध्ये व्यवस्थित तुम्ही काम करताय. आणि घरात मुलं बाळा किती आहेत? 2 मुलं आहेत. अच्छा, मुलं पण मदत करतात सगळ्या गोष्टीत? हो, मुलगा 12वीला आहे. हा हा, आणि 6वीला आहे. तुम्हाला काय वाटतं, मुलांनी व्यवसायाकडे वळावं का नोकरीच्या मागे लागावं? नोकरीच्या मागे लागावं मॅडम. माझं म्हणणं तर नोकरीच करावं, पुढे चालणं असं आहे. बरं, ठीक आहे. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार? कानडा राजा पंढरीचा. अच्छा, हे भक्तिगीत. हो, भक्तिगीत मॅडम. जरूर ऐकवतो तुम्हाला तुमच्या आवडीचं हे भक्तिगीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदरांचा हा परमात्मा पुरंदरांचा हा परमात्मा वाली दामाजींचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. हॅलो हॅलो नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय? देवके भास्करराव बिलोलीहून बोलतो. काय चालू आहे सर तुमचं? काही नाही, आता सध्या एक आपल्या श्रोत्यांसाठी एक दोन शब्द बोलावसं वाटतात. पावसाळा सुरू झालाय नुकताच आता. हो. आणि आपल्या नवीन लग्न होऊन आलेल्या सुनबाईंनी जे विद्यार्थी नव्यानं शाळेत जातात त्या दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाने एक जरी झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं 2-3 वर्ष तर ते झाड आपोआपच आयुष्यभर आपल्याला ऑक्सिजन देईल. आता एक कोविड पिरियड मध्ये आता आपण पाहिलो जे 1000-1200चं आता जे ऑक्सिजन सिलेंडर आहे ते एक झाड 24 तासामध्ये असं भरपूर ऑक्सिजन देते. त्यासाठी प्रत्येक श्रोत्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाला मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वाढदिवसाचे किंवा शाळेमध्ये प्रवेश नवीन आलेली सुनबाई अशा संपूर्ण लोकांनी जर ठरवलं तर जंगलामध्ये धुडगूस घालणारे प्राणी मानव वस्तीमध्ये आता बेंधार वृक्षवी या साऱ्या गोष्टीपासून आपल्याला सुटका जर करून घ्यायचा असेल, अवेळी पाऊस, अवेळी ऊन, वादळ या संपूर्ण गोष्टीपासून जर मानवाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाने झाड आपल्या आयुष्यामध्ये लावलं पाहिजे आणि त्याला जोपासलं पाहिजे. तमाम माझे जे महाराष्ट्राच्या बाहेरील ऐकणारे श्रोत्यांनी हे सूत्र अंमलात आणावं. आणि त्यानंतर माझी प्रिय पत्नी ललिताबाई देवके
व तसाच माझा बाळ सुमेध भास्करराव देवके यांच्यासाठी व तमाम माझ्या मित्रांसाठी एक अंगुलीमाला मधला हिंसक गीत आहे. एक सब मानव मुख से बोल बुद्धम शरणम गच्छामी, शांतीने जगा, जगू द्या. प्रत्येकांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि तुमच्याही सर्व कर्मचाऱ्यांना कोविडमध्ये खूप सेवा दिलात, मनोरंजन केलात. धन्यवाद. देवके भास्कररावजी, तुम्ही आमच्याशी बोललात, खूप छान संदेश दिलात, त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे बुद्ध गीत. जब दुख की घड़ियां सच पर झूठ विजय पाए, इस निर्मल पावन मन पर जब कलंक के घन छाए, अन्यायों की हॅलो. हॅलो, फोन फरमाईश. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हो मॅडम, कुशवर तक्रार बोलत आहे सरेगाव. खुशवर्ता, हा. तुझ्या आवाजात ती खुशी पण आहे आणि नावात तर आहेच आहे, प्रश्नच नाही. असं का मॅडम? बरं. हा, सुरुवातीचाच आवाज इतका आनंदी वाटला तुझा. थँक्यू मॅडम, थँक्यू. काय करता आपण? काय नाही मॅडम, ते टेलरिंग काम करते मी, लेडीज. बरं, मला एक सांगा की आता मी जेव्हा प्रश्न विचारला की काय करता आपण, तेव्हा काही नाही हा शब्द का आला? आपण का असं समजतो की आपण काहीच करत नाही? आपलं थोडं छोटा व्यवसाय आहे. एकंदरीत मी महिलांच्या बाबतीत बोलते की प्रत्येक वेळेस महिला असं म्हणतात की काही करत नाही. कसं नाही करत? दिवसाची सुरुवातच त्यांच्यापासून होते, हो की नाही? कसं मॅडम, अनुभव पंथाच्या आणि ते आमच्या इथं कृष्ण मंदिर आहे मोठं. हो मॅडम, चक्रधर स्वामीचं ते असं उत्सव साजरा होतो. हो मॅडम, डिसेंबर मध्ये होतो की. अच्छा, 28 डिसेंबरला. हा, बरं. कळसारोहणचा कार्यक्रम होतो. अच्छा, तुमच्या गावाचं हे वैशिष्ट्य आहे का? हो मॅडम. अच्छा, हो. तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय किती वर्षापासून करता? मॅडम 2008 पासून. 8 पासून करता. सर्व प्रकारचे कपडे वगैरे शिवता? हो मॅडम, डिझाईनचे ते ब्लाऊज वगैरे जे असतात ते? हा हा. अच्छा, एका दिवसामध्ये साधारण किती ब्लाऊज शिवले जातात बरं? मॅडम 4-5 डिझाईन टाकून 4-5 होतात. 5. खूप छान, म्हणजे स्पीड चांगलीच आहे कामाची. हा मॅडम, ते ड्रेस, पंजाबी ड्रेस, पटियाला, सेमी पटियाला. हो, खूप हो छान मॅडम. हो, खूप छान वाटलं. त्यामुळे आता याच्यानंतर कधीही आपल्या तोंडातून पहिल्यांदा निघू द्यायचं नाही मी काही करत नाही म्हणून. मी खूप काही करते, हो की नाही? आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार? मॅडम, ते देवाचं गाणं आहे, पंढरपूरचं गाणं आहे, पांडुरंगा. सगळेच जण पंढरपूरच्या वारीला खरं तर जाऊ शकलेले नाहीत, पण आपण मनातून आपण तिथपर्यंत रोज पोहोचतो आणि ही मनातली वारी आपली नक्कीच चालू आहे वर्षानुवर्ष. हो ना मॅडम. तर नक्की ऐकूया तुमच्यासाठी हे भक्तिगीत. फोन केलात त्याबद्दल हो धन्यवाद. मॅडम. हो, ठीक आहे. हॅलो. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय? नमस्ते सर, रफीक शेख बात कर रहा कॉलगांव से. रफिक शेख, आपण काय करता? सर मैं मिस्त्री काम करता. आता सध्या कामं चालू आहेत का? हो सर, आहे ना. आणि कामाची तुम्ही गुत्ते घेता की कोणाच्या हाताखाली जाता? नाही सर, दुसरं गुन्हेगार दुसरा आहे, मी रोजानं काम करतो. किती आहे बरं रोज तुम्हाला? सर 600 रुपये रोज आहे. बांधकामाचं काम म्हटलं की थोडंसं अवघडच असतं ना, जरा अंग मेहनत जास्त असते. हो सर. मग त्रास नाही होत नंतर? नाही सर, काय त्रास नाही. आपण हातपंजे हँड ग्लोव्ह वापरलं तर काय त्रास नाही हाताला. आणि आता सध्या पाऊस वगैरे सुरू आहे, मग अशा वेळेस काम थांबत असतील? हो, थांबतात ना सर. पाणी चालू असल्यावर अर्धा तास 1 तास थांबतात ना मग. आणि तुमच्याकडे शेती वगैरे आहे का? नाही सर, शेती वगैरे काही नाही. मी 6 भाऊ समजा कामच करतात. कोणतं काम करतात सगळेजण? दोघं तिकडे शेती करतात. मी आहे, मिस्त्री आहे, आणि दुसरे 2 भाऊ ड्रायव्हर आहेत. आता तुम्हाला भविष्यात पुढे काय करायचंय बरं, की आयुष्यभर मिस्त्री म्हणूनच काम करायचं आहे? नाही सर, आयुष्यभरच असं द्या, मिस्त्री म्हणूनच काम करायचं. का बरं? तर हेच कामामध्ये आपल्याला काम पहिल्यापासूनच जमतंय आणि पुन्हा हजेरी पण वाढते ना पुन्हा वर्षावर.
पण जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं अंग मेहनत करता येणार नाही. मग अशा वेळेस हो ना सर, ती बरोबर आहे, पण जेवढं झालं तोपर्यंत काहीतरी करीत नंतर जोडधंदा वगैरे काही. पण पुढे तुम्हाला गुत्तेदार वगैरे व्हायचं असं काही स्वप्न आहे? हो आहे ना सर. आता ते एक सध्या काही नाही सर, भांडवल नाही, पसार वगैरे काही नाही. कामं येतात भरपूर, पण हा छोटे मोठे काम वगैरे सुरुवात करायची आहे तर भांडवल पण नाही, त्याच्यामुळे थोडं अडचणीत आहे. ठीक आहे, हळूहळू भांडवल जमा होईल आणि एक ना एक दिवस तुम्ही छान मोठे मोठे कामं घ्यायला लागाल. रफिकजी, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? तर देशावरच गाणं ऐकायचं होतं, बॉर्डर मध्ये टाका. घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाईश. तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. हम तुम एक कमरे में बंद हो. फोन फरमाईश. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9404 761252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. फोन फरमाईश. कार्यक्रम फोन फरमाईश. हॅलो, फोन फरमाईश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅडम नमस्कार. मॅडम मी कृष्ण राठोड बोलतोय. मॅडम गाव लेंडेगाव, माळेगाव गाव आहे मॅडम माझं. अच्छा, काय करता आपण? ब्लाइंड आहे मॅडम. यावर्षी म्हणजे 12वी झाली ना माझी. मग परीक्षा तर यावेळेस झाल्याच नाहीत ना जवळपास सगळ्यांच्याच? नाही सर, कोणाची. मग खरंच जेव्हा ही बातमी ऐकली की परीक्षा होणार नाही, त्यावेळेस खरं खरं सांगायचं, काय वाटलं मनाला? काहीच नाही मॅडम. काहीच वाटलं नाही? आम्ही कधी काळी म्हणत होतो परीक्षाच झाली नसती तर बरं झालं असतं. आम्ही कधीतरी आमच्या काळामध्ये हा जो विचार केला होता की परीक्षा होऊ नये, आज पेपरच नको, पाऊस पडावा, आज काहीतरी बंद व्हावं, त्याचा आनंद सगळ्या तुमच्या यावेळेसच्या मुलांना मिळालाय. आम्ही ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या आता तुमच्यासाठी आलेल्या आहेत. तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे होता. मॅडम पण तसं वाटत नाही ना आम्हाला, म्हणजे परीक्षा व्हायला पाहिजे, आम्ही पास झालं पाहिजे असं वाटतं मॅडम. अच्छा, तर की परीक्षा व्हायला पाहिजे होती, हो की नाही? नाही, छान आहे. हा एक थोडासा गमतीचा भाग सोडला तर. परीक्षा व्हावी किंवा न व्हावी, पण अभ्यास मात्र सातत्यानं चालू ठेवला पाहिजे. आपल्या डोक्याला आपण काम ठेवलंच पाहिजे चालू, हो की नाही? हो मॅडम, हो मॅडम. आज कार्यक्रमात करीत आहो. आजच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला होता राजश्री मिरजकर आणि दिनेश कवडे यांनी. तांत्रिक सहाय्य शिवकुमार बुके आणि संजय उंचेगावकर. तंत्र निर्देशन आनंद ठेंगे. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्रा. फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. युवकांचं